तुम्हाला पण डोळे मिटले की शांत वाटतं की सगळे विचार दिसायला लागतात. आज आपण बघणार आहोत आत्मसंयम योग. याला ध्यान योग असंही म्हणतात. आपली रोज लोकांशी नाही तर सर्वात मोठी लढाई ही आपल्या मनाशी चाललेली असते. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात हे सांगितलंय की मन हे आपलं मित्र पण आहे आणि शत्रू पण. जर का मनावर आपण नियंत्रण ठेवलं तर ते आपल्याला एका उंचीवर नेऊन ठेवेल. पण याच्या उलट मन आपल्याला कंट्रोल करायला लागलं, म्हणजे मनाने आपल्यावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला, तर ते आपल्याला जमिनीवर सुद्धा आपटून देईल. आजकाल काय होतं, शरीर एकीकडे तर मन एकीकडे. झोपताना भूतकाळ आठवतो, काम करताना मोबाईल आठवतो, शांत बसलो तरी पण मन चलबिचल असतं. गीता एकच सांगते, योग म्हणजे नुसते जंगलात बसून डोळे मिटणं नाही, तर रोजच्या दैनंदिन जीवनात, रोजच्या कामात आपलं मन स्थिर ठेवणे. आता एक्झाम्पल, समजा तुम्ही रोज मेहनत करतात पण त्याचं तुम्हाला ॲप्रिसिएशन नाही मिळत, तर तुमचं मन काय करतं की उदास होऊन जातं, जाऊ दे, दे सोडून. इथेच ध्यानयोग कामाला येतो. तुम्ही तुमच्या मनाला सांगतात की मी हे काम परिणामांसाठी नाही तर माझ्या कर्तव्यासाठी करतोय, आणि मग इथेच तुमचं मन स्थिर, शांत आणि हळूहळू मजबूत बनतं. आता ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय एकदम विचार बंद करणं नाही. ध्यान म्हणजे काय एकदम चमत्कार बघणं नाही. ध्यान म्हणजे एकदम असं शांत पण होऊन जाणं नाही. हे सगळे ध्यानाविषयी गैरसमज झालेले आहेत. तर ध्यान म्हणजे विचार येत असतानाही त्यात न अडकणं, म्हणजे मनाला हळूहळू स्थिर व्हायला शिकवणं. ध्यान म्हणजे, आता समजा आपलं मन पाणी आहे, तर ध्यान आपल्या पाण्यासारख्या मनाला ढवळू न देणं, पाण्याला ढवळू न देणं. जर का आपलं मन पाणी असेल तर त्याला ध्यान म्हणतात. आज आजपासून तुम्ही रोज स्वतःसोबत 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं डोळे मिटून शांत बसून बघा. तुमचं मन हे काही तुमचं शत्रू नाहीये. त्याला फक्त दिशा पाहिजे. ते दिशाहीन झालंय. आणि तुम्ही सुरुवात अशी जर का केली की रोज 5 मिनिट, फक्त 5 मिनिट कुठेही, तुम्हाला जेव्हा असा रिलॅक्स टाइम असेल, काही काम नसेल, किंवा अगदी काम करताना सुद्धा तुम्ही बसमध्ये बसले असाल किंवा टीव्ही बघत असाल किंवा आपलं ब्रेक असेल, तुमचा लंच ब्रेक असेल, तर फक्त 5 मिनिट स्वतःला द्यायचे आणि डोळे मिटून असं शांत बसायचं आणि जे विचार येतात येऊ द्यायचे. पुढच्या भागात मी तुम्हाला ध्यान कसं करायचं ते शिकवेन. आता हा जो आज ध्यान योग आपण डिस्कस केलाय, जसं की गीतेच्या 6व्या अध्यायात जे सांगितलंय ध्यानाचं महत्व, तर याच्याशी रिलेटेड पुढच्या भागात मी तुम्हाला ध्यान कसं करायचं ते सांगणार आहे. तोपर्यंत स्वतःला तुम्ही रोज वेळ द्या. 5 मिनिटं रोज द्या स्वतःला. स्वतःच्या मनाशी मैत्री करा आणि स्वतःशी सौम्य वागा. श्रीकृष्णार्पण वस्तू.